तर विषय काय मित्रांनो, काय होते माहितीये हे पोरांनो, ऐकता ना, मला वाटते भीती बुवांची नाही वाटत, बुवांची वाटणार पण नाही आणि मी वाटून येणार पण नाही. ते म्हणतायत ना मोठमोठा गार गेला गंमत मध्ये, तेवढा का राजाशी हलका नाही. मला बुवांची भीती नाही वाटत. पण बापरडेकर माऊली बघा काय माहितीये विषय, चला घरच्या देवाची लढाई काहीतरी. माझ्या बाबूचा मधीच अंग धरतो, अंगात येतो, अंग धरतो बुवाचा आणि अंग असा धरतो की काय अगदी विचारू नका, सगळी साथी असला खाली उतरणार. विषय काय, चुकून जर कुणाच्या मालगोटी जाऊन झाडबिडी बसला तर झालं यापाला जाता कुठे बरोडो जाम धरून बसायला तिथं. झाड जर हितनं सुटला मग मात्र कुणाचा खरा, तर बाबूच्या माझ्या तो अंगात रात्री आला होता. तर मी म्हटलं हा अंगात आलेला भूत आहे ना, काय तिसरी बारी मला नाही ना, हा भूत म्हटलं उद्या उतरवतो, आज यथाची काठी नाही नुसत्या हातात का मायकाने उतरवतो, कसं तो ऐका. आणि म्हणून विषय आणलाय गवळणीचा. पण त्यापूर्वी बा माझ्या महाराजा, बा माझ्या नटेश्वरा, बा माझ्या जागे बघाच्या मालका, या माझ्या नवऱ्यावर, या माझ्या बाबूवर काय साडेसातीचा फेरा आहे, काय भूतखेताची बाधा आहे, ती लवकर काढून माझ्या बाबूला बरा कर रे महाराजा. हा झाड परत माझ्या भावाच्या अंगात यायला आता बघू. आणि आज जर आला तर माझ्या भावाचे अंग बसते. मग हा झाड काय झालं बुसून नाही, ते अंग बसते. हे अंगातलं किड आहे ते चावत आहे ना, ते म्हणून किड घेतो पुढं पुढं दाळकरी पकडा. झाड सांगितलं आधी, झाड या चुकून तुमच्या मानगुटी बसत मग आता कुठे या पलापल होईल सगळी. आणि म्हणून पक्ष झालेला आहे. हा गेल्या वर्षी शायराला विषय लावला होता, तर त्याची फरमाईश आलेली आहे. अरे गुरा की तू आहेस भावना त्या गुराख्याच्या माना, गुरा की तू आहेस भावना गुराख्याच्या माना, मग छेडलीस मला तर हाकली कुठं त्या केलव्याच्या रानात. गेल्या वर्षी शायराला विषय लावला होता, त्याची फरमाईश आली. राधा म्हणतो होती कानाला, अरे गुरा की तू आहेस रान त्या गुराख्याच्या मानात, पण छेडलीस मला तर हाकली कुठं मुक्काम पोस्ट विवरी आणि पोस्ट केलंबे केलव्याच्या रानात. आणि म्हणून आजचा गाण्याचा विषय शाहीर आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, सावल्या. अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, मग मनात आणलं कधी राधा तुझी करील बरबादी. होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, अरे होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, म्हणून सांगते काना तुला, तू लागू नकोस या राधेच्या नादी. आणि म्हणून विषय कसा मित्रांनो, ऐका बुवा, ओ बुवा ऐका, शाप सांगायत काय येत आहे नाही आतल्या खोलीत ऐका जातोय ना, चुकीचं सांगायचं ना बुवाना जाऊन, बुवा असा म्हटला तसा म्हटला, ते ऐकतात ते काही बोलतात भलताच काहीतरी. तुम्ही माझं सगळं मला माहिती आहे, रात्री पण म्हणतोय माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तुम्ही काय भेट बसा नाव सांगणार नाही मला माहिती, म्हणून काय विषय काय गवण गातो. अरे आला बघ लांबोरे तो, आला बघ लांबरे तो बघना दाढीवाल्या. राधा म्हणते आला बघ लांबरे तो बघना दाढीवाल्या, याला कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. राधा काय म्हणते, आला बघ लांबरे तो, काना लांब उभा. राधा काय म्हणते, अरे आला बघ लांबरे तो बघना दाढीवाल्या, याला कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. अरे कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. राधा सांगते हा काना लांब उभा तिकडं. कंस मामाला सांगते राधा, कंस मामा काना लांब उभा आहे. आणि बघ ना तू दाढीवाला आहेस कंस मामा, हा काना बघ लांब नाही येतोय. गवणीला पण सांगते, गवणीनं काना लांब उभा आहे. कंस मामाला सांगते दाढीवाल्या बघ, अरे तुझा भाचा लांब नाही येतोय. हा कावळ, हा सावळा आहे, काळा आहे, याला कोणी गोपाला म्हणतं, कोणी काला म्हणतं. बुवा आता म्हणाल माझा
कलर काला तर मलाच का म्हणतात बुवा कलर गेला तर पैसे वापस मला तुमच्या कलरशी काय देता घेणार नाही म्हणून आता भगला बरे तो बघना दाढी वाल्या आता भगला बरे तो बघना दाढी वाल्या कोणी म्हणतो काल्या याला कोणी गोपाल्या कोणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या बशी चुकवून याची येतो आम्ही वाट अशी बशी चुकवून याची येतो आम्ही वाट अशी बशी चुकवून याची येतो आम्ही वाट त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांगा झाल्या त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांगा झाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी काय सांगू मी तुम्हाला येण्याची जत्रा जत्रा काय सांगू मी तुम्हाला येण्याची जत्रा काय सांगू मी तुम्हाला वाडी सोहाखाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या वाडी सोहाखाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या